दोन शॉट आहेत त्या दोन शॉटच खेळले तर सामन्याला सुरुवात होताना पाहायला पाहिजे फर्स्ट हाफचा शेवटचा सामना 7वा सामना आजच्या दिवसातला यश नक्कीच एक नवोदित उदयोन्मुख गोलंदाज एक नवोदित उदयोन्मुख आयकॉन याला आपण म्हणू शकतो विकी आणि त्यांच्यासोबत राज यांनी मागचा सामना जिंकून दिला आपल्या संघाला पॅन्थर देखील जिंकून आले विनर वर्सेस विनर बॅटल आहे विनर वर्सेस विनरचं धावसंख्या 2 वर पोहोचली आहे पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर गोल घेतलाय विकी यांनी आणि या 2 चेंडूनंतर धावसंख्या 2 पुढचा चेंडू यश आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावसंख्या 4 वर पोहोचली बॉलला पेस इतका होता की त्याला फक्त दिशा दाखवली परंतु मात्र आणि त्यानंतर माघारी परत सकाळची धावसंख्या येऊन पोहोचते 4 पहिला झटका पहिला धावसंख्या 4 चांगला फटका आहे एक धाव भेटली धावसंख्या 1 ने पुढे जाते धावसंख्या 5 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते शॉट 6 धावा धावफलकावर आलेले आहे शेवटचा चेंडू अजून शिल्लक त्याच्या षटकातला एक विकेट काढून दिलाय आणखी एक विकेट घेण्याचा निर्धार असेल या चेंडूवरती कधी चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे चंदू यांच्याकडे देखील तितकाच अनुभव आहे खेळपट्टीवर खेळण्याचा या मैदानात या पटांगणात खेळायचा चेंडूला 6-1 इकॉनॉमिकल षटक राहिलं याच्यानंतर 6 धावा 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी राहिले राज या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला परत लागला पुढचं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला कविलेश एवढा पहिला चेंडू नो बॉल आहे आणि या बॉलवरती धाव 2+1 इक्वल्स टू 2 धावसंख्या आता 8 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते यावेळेला सिली पॉइंट आणि या आणखी एक बॉलवर 2+1 म्हणजे धावसंख्या आता 1 चेंडूवर एकही लीगल डिलिव्हरी आली नाहीये धावसंख्या 4 पुढे गेली आहे धावसंख्या 10 वर येऊन पोहोचली आहे कबड्डी स्कोर लाईन यावेळेला मात्र 2 धावांचा फटका येताना धावसंख्या 12 वर येऊन पोहोचते पहिली लीगल डिलिव्हरी नंतर एका चेंडूवर 6 धावा आतापर्यंत खर्च केले धावसंख्या 14 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचतोय धावसंख्या 14 आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतला चंदू विकेट बाद करण्याची धावसंख्या येऊन पोहोचते 15 2 गडी बाद 4 चेंडूनंतर धावसंख्या 15 यावेळेला प्रणय आणि राजची जोडी धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचली
15 रन संस्कृत यावेळेला हाताने खेळले एक धाव घेतली समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचते ती म्हणजे 16 2 गडी बाद 16. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज सचिन या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी प्रणय यांच्या समोर राज एक वेगळा नॉन स्ट्रायकिंग अंदाज त्यांच्या धावसंख्या 17 धावांवर येऊन पोहोचते. यावेळेला एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक 18 वर येऊन पोहोचले. पहिल्या चेंडू नंतर अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राज राज यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धावा. वारंवार चांगली फलंदाजी राज यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेला वाटचाल करताना पाहायला मिळतोय हा संघ माहिती नाही. त्यावेळेला वाईट बॉल 23 धावा धावसंख्यावर झाले. ती दर्पणाखाली आता गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय हा संघ. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि पटका जातो एका धावेसाठी. 26 धावा धावसंख्येवर झालेले आहेत. 26 शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. 26 धावा धावसंख्येवरती झाले. यावेळेला समोरच्या दिशेने गेलेला पटका 1 धावेसाठी. एका धावेने धावफलक पोहोचलाय 27 वर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नगरी धावसंख्या 27 2 गडी बाद. स्कोर पाहिजे टफ व्हायला. हे आरामात किती झाले? आता झाले 28 झाले. 4 बॉल. सगळ्या क्लासमध्ये बेंचेस बोर्ड सगळं होतात. सगळे असतात. सगळ्या क्लासमध्ये बेंचेस बोर्ड वगैरे असतात. आई मला पकडते की सगळ्या माझ्या क्लासमध्ये बोर्ड बेंचेस Come on, Saksha. सक्षम आले मार्क होती. पहिला चेंडू राज यांना स्ट्राईकवर आणले जाते. मोठे फटके खेळतात राज वारंवार त्यांना म्हणून स्ट्राईकवर आणलं जाते. धावसंख्या 28 मध्ये पोहोचली. धावसंख्येवर पोहोचले 2 चेंडू 28 3 गडी बाद. बॅक फुटला खेळायला. मस्त सक्षम. ठीक आहे वेल प्लेड वेल प्लेड. ठीक आहे वेल प्लेड. तुम्ही याच्या माध्यमातून सुनील संघाची धावसंख्या 4 गडी बाद. आणि आता हॅट्रिकची संधी निर्माण झाली सक्षमसाठी. सक्षमसाठी हा हॅट्रिकचा बॉल आहे. या स्पर्धेची पहिली बळी हॅट्रिक पाहायला मिळणार का? हॅट्रिकची संधी. हॅट्रिकचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 29. हॅट्रिकची संधी सक्षमसाठी. हॅट्रिकचा फसले परंतु 2 विकेट आले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हॅट्रिक अजूनही हॅट्रिकची संधी अजूनही जीवित आहे. अजूनही हॅट्रिकची संधी आहे सक्षम यांच्याकडे. धावांचा फटका आला. धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 या अंतरावरती
35 धावांचा आपल्याला घेऊन पोहोचलाय शेवटचा चेंडू त्याला माहिती नाही लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण तयार करून घ्यायचंय आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर माहिती लायन्सचाच हायएस्ट स्कोर होता 46 आणि आजच्या दिवसात देखील त्यांचाच हायएस्ट स्कोर 36 तर दोन्ही हायएस्ट स्कोर बॅक टू बॅक रेकॉर्डला त्यांचेच आहे 37 धावांचं लक्ष असणार आहे 37 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स कोणच नाही ते आरामात ते लोक जर टिकले ना लोक तर मग काय म्हणजे ते कॉलेजला नाही अरे टिकून खेळणार हा मतलब तीच फ्री येत आहे ओके ठीक आहे हा काय मला राजला वगैरे बोलायचं आजच्या पण दोन्ही समीची कॅच पकडली डायरेक्ट ठीक आहे मला कर फोन यश आणि कवलेश आपल्याला पाहायला मिळते 37 धावांचं लक्ष आहे मोठं लक्ष आहे आणि जर्सी नंबर 83 घालून यश या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आगामी होणाऱ्या यानंतर थोड्या दिवसात होणाऱ्या बॉक्स क्रिकेटचा महाराष्ट्रात सर्वात मोठी स्पर्धा या अभिनयनगर प्रीमियर लीग मधील आयकॉन खेळाडू ज्याला आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी ऑप्शन मध्ये देखील सोड होताना ज्यांना आपण पाहिलं यश आपल्याला पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर चंदू यांच्या हातामध्ये आहे चेंडू पहिला चेंडूवर 2 धावांचा फटका आलाय 37 धावांचा लक्ष आहे आणि या 37 धावांचा पाठलाग करताना खेळ कशा प्रकारे असणार याकडे सर्वांच्या नजर आहे हातून पत्ताचा चेंडू आणि 2 धावांचा फटका 2 चेंडू नंतर धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली नक्कीच चांगल्या सरासरीने जर खेळले 10च्या सरासरीने खेळले तर नक्कीच या 37 धावांना अगदी सहजरित्या चेस करतील हे कुठेतरी माहिती असेल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखी 2 धावांचा फरार 6 धावा नक्कीच हाय स्ट्राईक आणि बदललीच दाखवून लेक्सनच्या बाहेरून 100 होऊन खेळणारा फटका चांगला स्किल सेट चांगली टेक्निक आणि याचंच उदाहरण नक्कीच चेंडूच्या लेन्थला पाहिलं जातं आणि त्याला मिडल ऑफ द बॅट वर पंच केलं जात आहे यावेळेला विकेट टेक केलं आणखी एक फटका आणखी एकदा चांगला फटका फलंदाजी पाहिल्यानंतर नक्कीच 4 चेंडू नंतर धावसंख्या 8 वर येऊन एक जर्सी नंबर 7 ने स्टॉकच्या मागे तनिक देखील आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला देखील एक चांगला फटका आहे यावेळेला चांगली धावण केली गेली धावसंख्या 9 वर येऊन पोहोचली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 यश यांच्या माध्यमातून चांगले फटके येताना पाहायला मिळाले वैयक्तिक 9 धावांवर फलंदाजी करतायत यश आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 10 बीच गडी बाद प्रणय आले गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू प्रणय यांचा हलक्या हाताने खेळले आणि सिंगल काढून दिला यश यांना धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 वर येऊन पोहोचली आहे पहिल्या चेंडू नंतर पहिला गडीबाज सक्षम नवीन बॅटिंग मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे
धावांच्या आकड्यावर येऊन पोहोचली. मोठे फटके खेळणं गरजेचं ठरेल. यावेळेला जर आपण पाहिलं यावेळेला चांगली आरोग्य केली गेली विवेक यांच्या माध्यमातून एकदा वाजे 12 धावांनी झाले धावफलकावरती. अभिलेश एकाच जागेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावांवरती. त्याला काय माहिती करायचं ओके मधूर त्यांचा लाईव्ह सर्व्हर सिंक करायचं आहे तुला आहे आणि एका धावेसाठी ढकलून काढले त्याला. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचते. मग मी तुला नंबर पण डायरेक्ट करायला फोन करू फोन करणार मला बेसिक टेक्निकल आणि लाईव्ह सर त्यांना माहिती आहे 5 मिनिटांनंतर धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचते. शेवटचा चेंडू या षटकातला हे आता आणि एका धावेनंतर 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आणि या 2 षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली 15 वरती. मागच्या षटकात केवळ आल्या 5 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर अजूनही 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. राज आहे गोलंदाजी मार्गवर. राज अभिलेश आणि सक्षमची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. राज बॅटिंग मध्ये तर आपलं काम करून दाखवलंय. गोलंदाजीची आता बारी आहे. कविलेश यांना पहिला चेंडू वाईट बॉल म्हणजे धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय. सक्षम एंडवरती आणलं जात आहे. नक्कीच लेगटर म्हणजे सक्षमसाठी आतमध्ये येणारा चेंडू आता राज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. सक्षम यांना मात्र आता एक भक्कम इनिंग खेळून आपल्या संघाची स्थिती मात्र त्यांच्यावरती निर्भर करावी लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. राज यांचा गोलंदाजीवर खेळला गेलेला हा चौकार समोरच्या दिशेला स्ट्रीट डाऊन ग्राउंड सेफ्टी झोन पार ज्याला म्हटलं जातं त्या दिशेला खेळलेला हा फटका पुढे लागेल. सक्षम यांना धावसंख्या जर आपण काही धावसंख्या आता येऊन नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. कविलेश आणि सचिनची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला चांगला चार धावांचा फटका या ठिकाणी येताना बाहेर होतो आणि नक्कीच या 4 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतो 25 आणि यावेळेला आपण पाहिलं तर एकदा पूर्ण केली जाते. एका धावीत धावफलक जर आपण पाहिलं 26 धावांवरती येऊन अजूनही 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. धावसंख्या 26 म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची असणार आहे गरज. या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. मेहनत करावी लागेल. सुमेध यांचं षटक आहे आणि या सुमेध यांच्या षटकामध्ये मात्र आता धावा आणाव्या लागतील. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामन्याचं समीकरण जवळजवळ आपल्या पारड्यामध्ये झुकवून गेले आहेत. ते म्हणजे बॅटर यशने चांगली बॅटिंग केली आहे. सक्षमने चांगली बॅटिंग केली आहे. कविलेश स्वतः चांगली बॅटिंग करतात आणि
आणि आता मात्र बारी आहे ती म्हणजे पुणे यांची. कविलेश स्ट्रायकिंग एंडवर 6 चेंडू 11 धावांची गरज. सुपेट टू कविलेश. जोरदार चेंडू आणि अप्रियदार चेंडू धावांचा फटका. अजूनही 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. इथून पुढे असणार 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार धावसंख्या 1 म्हणजे 30 या आकड्यावरती 5 चेंडू आणि 7 धावांची आता आवश्यकता आहे. सुमेध 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. आणि नक्कीच जर पाहायचं झालं तर 37 धावांचं लक्ष मोठं लक्ष आणि त्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना आता मात्र 2 धावांचा पूर्णचा फटका आला. आता मात्र 5 धावांची गरज. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे इथून पुढे. 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 5 धावांची इथून पुढे गरज आहे. कविलेश स्वतःवरती विश्वास दाखवला त्यांनी. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. नक्कीच टीमला या विश्वासाचं पात्र करावं लागेल. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. कविलेश कंपल्सरी चेसचा हा सामना आहे. या चेंडूवर जर 9 बॉल आला तर मात्र चिंतेचा सबब बनेल. तो म्हणजे मायटी लायन्स या संघासाठी चिंतेचा सबब बनू शकतो. जर 9 बॉल आला तर कविलेश 9 बॉलची 8 फटका आहे. कंपल्सरी चेसचा सामना 1 चेंडू 3 धावांची गरज. माहिती लहानच्या संघाने एका डावाने या सामन्याला केलेला विजय संपादन. अभिनंदन टीम माहिती लायन्स. थँक्यू. मी धावलो मी बोललो जायला आला माझा तो धावला असताना एक लास्ट ओव्हरला मला मारलं. आता पण नाही बंदी आहे, तुम्ही 2 रत्ते घेतले नाही ना. आणि मागील मॅच मध्ये मॅच मध्ये चंदू राहुल या ठिकाणी सन्मानित केले. सचिन साळे यांना आपल्यासोबत संजू राहुल यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपल्या अनुभवाचा पूर्णपूर वापर करून या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयी संपादन करून दिले. संजू राहुल अभिनंदन.